नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये द्रव्याचे मोजमापन याच्यामध्ये या प्रकरणामध्ये आपण बघितलं की द्रव्य म्हणजे काय, द्रव्याच्या संयोगाचे नियम, रासायनिक संयोगाचे नियम बघितले आपण. द्रवाक्षतेचा नियम असेल, त्याच्यामध्ये स्थिर प्रमाणाचा नियम, मोल ही संकल्पना बघितली आपण. त्याच्यानंतर आपण संयोज्या म्हणजे काय ते बघितलं. त्यानंतर अणूचा आकार, वस्तुमान याच्याबद्दल आणि अणुअंक याबद्दल आपण माहिती बघितली. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला विज्ञान विषयाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी मदत होईल आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. बघा, तर आपल्याला पुढे बघायचं की संयोज्या म्हणजे काय. तर आपण काल बघितलं होतं की सर्व अणूचा आकार हा आपण त्याच्या त्रिज्यावरून ठरवत असतो. तर ज्या अणूच्या कक्षा ह्या सगळ्यात अधिक असतात, जास्त असतात, त्याला आपण सगळ्यात मोठ्या आकाराचा अणू असं म्हणत असतो. तर अणूच्या या ज्या कक्षा असतात, या कक्षा आणि संयोज्या याचा काय संबंध आहे किंवा संयोज्या कशाला म्हणतात याबद्दल आपण माहिती बघू. बघा, इथं H2 म्हणजे हायड्रोजन, त्याच्यानंतर हायड्रोक्लोरिन, त्याच्यानंतर H2O म्हणजे पाणी, सोडियम क्लोराईड ह्या रेणूसूत्रावरून HClO आणि सोडियम या मूलद्रव्याच्या संयोज्या आपण ठरवू शकतो. बघा पुढे, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड या संयोगामध्ये कोणत्या प्रकारचे रासायनिक बंध आहेत हे देखील आपण त्या प्रयोगाच्या आधारे बघू शकतो. पुढे बघा, आपल्याला असं दिलेलं आहे की संयोगाच्या मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोज्या असे म्हणत असतात. की मूलद्रव्याची जी एकमेकाबरोबर किंवा इतर मूलद्रव्याबरोबर संयोग पावण्याची जी क्षमता असते तिला संयोज्या म्हणत असतात. आणि त्याची क्षमता ही त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनवर अवलंबून असते. म्हणजे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की मूलद्रव्याची संयोज्या हे एक विशिष्ट अंकाने दाखवत असतात. हा अंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूबरोबर केलेल्या रासायनिक बंधाची संख्या होय. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये मूलद्रव्याच्या संयोज्या समजण्यासाठी रासायनिक संयोगाच्या नियमाचा उपयोग करत. 20व्या शतकात मूलद्रव्याच्या संयोजाचा इलेक्ट्रॉन स्वरूपावरून आलेला संबंध आपण लक्षात घेऊ. इथं आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो की इथं आपल्याला सोडियमचा अणुअंक दिलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की हे जे सोडियमचा अणुअंक आहे याच्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8 आणि 1 आहे. म्हणजे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यानंतर आपण बघूया बघा की याच्यामध्ये क्लोरीनचा अणुअंक हा 17 आहे, आपल्याला माहिती आहे. आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 7 आहे. म्हणजे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे इथं सोडियम आणि क्लोराईड याची अभिक्रिया जर झाली तर याचा अर्थ असा होतो की सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोराईडच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे जर सोडियमने आपला स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन जर क्लोरीन अणूला जर दिला तर त्याची शेवटची कक्षा पूर्ण होते. म्हणून इथं सोडियम आणि क्लोराईड याचा संयोग झालेला आपल्याला दिसेल. आणि त्याचा जर संयोग झाला तर सोडियम क्लोराईड म्हणजे आपले खाण्याचे मीठ हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथं एखाद्या मूलद्रव्याची एखाद्या दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची जी क्षमता असते ती त्याच्या शेवटच्या कक्षेवर अवलंबून असते. आणि शेवटच्या कक्षेला ही संयोज्या असे म्हणत असतात. उदाहरणार्थ सोडियमचा शेवटची कक्षा जी आहे ती शेवटची कक्षा 1 आहे. म्हणजेच 1 ही सोडियमची संयोज्या आहे. तसेच क्लोरीन या अणूची शेवटच्या कक्षेमध्ये 7 अंक आहे, म्हणून 7 ही सोडियम क्लोरीनची संयोज्या आहे आपण असं म्हणत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो की सोडियमचा अणुअंक म्हणजे सोडियमच्या अणूमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असते. म्हणजे याला इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता असते. तर क्लोरीनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता असते. म्हणजे सोडियमला जरी एक अणू आपल्या क्लोरीनला दिला तर त्याची शेवटची कक्षा पूर्ण होते. म्हणजे 2 आणि 8 आहे, त्याच्या 2च कक्षा राहतात. म्हणजे शेवटची कक्षा त्याची पूर्ण होते. आणि क्लोरीनच्या आयनाने की शेवटचे 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याची जी 2, 8, 8 असलेली 2, 7 2, 8, 7 अशी कक्षा असलेली 2, 8, 8 अशी पूर्ण कक्षा झालेली दिसेल. म्हणजे दोघांचे अष्टक पूर्ण झाल्यामुळे त्या दोघांचा संयोग होईल आणि या संयोगातून सोडियम क्लोराईड आपल्याला तयार झालेला दिसेल. सोडियम क्लोराईड म्हणजेच आपण त्याला खाण्याचे मीठ असे म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे बघूया आपण की सोडियमचा अणुअंक. आता इथं तुम्हाला जी माहिती सांगितली तीच खाली माहिती दिली की सोडियम अणू 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो व सोडियमचा धन आयन तयार होतो. म्हणून सोडियमची संयोज्या 1 आहे. क्लोरीनचा अणू हा 1 इलेक्ट्रॉन घेतो व क्लोरीनचा ऋण आयन क्लोराईड तयार होतो. म्हणून क्लोरीनची संयोज्या 1 आहे. आयनावरील प्रत्येक आशी विरुद्ध परभ्रामधील आकर्षणामुळे सोडियम धनप्रभारित आणि क्लोरीन ऋणप्रभारितमध्ये एक रासायनिक बंध निर्माण होऊन सोडियम क्लोराईड तयार होते.
अशा प्रकारे सोडियम अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन देण्याची तर क्लोरीनची अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन घेण्याची, म्हणजे सोडियम व क्लोरीन हे दोन्ही मूलद्रव्याची संयुजा 1 असते. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो त्या संख्येला मूलद्रव्याची संयुजा असे म्हणत असतात. इथं संयुजाची आपल्याला व्याख्या दिलेली आहे की एखादा मूलद्रव्याची जी इलेक्ट्रॉन देण्याची जी क्षमता असते किंवा इलेक्ट्रॉन घेण्याची जी क्षमता असते, जेवढे इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता असते तेवढी त्या मूलद्रव्याची संयुजा असते. संयुजा म्हणजे इलेक्ट्रॉन जेवढे देण्याची क्षमता किंवा घेण्याची क्षमता आहे त्याला त्या मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतात. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण की मॅग्नेशियम क्लोराईड आणि कॅल्शियम ऑक्साईड ही संयुगे मूलद्रव्ये कशी तयार होतात. जसं आपण पाहिलं की इथं आपण बघू शकतो की सोडियम क्लोराईडच्या ठिकाणी फक्त सोडियमच्या ठिकाणी आपल्या इथं मॅग्नेशियम वापरायचा, बाकी अभिक्रिया तुम्हाला जशास तशी लिहिता येत असते. त्याच्या पुढे आपण बघूया की मूलद्रव्ये, अणुअंक आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण, संयुजाचे इलेक्ट्रॉन आणि संयुजा. जसं आपण इथं बघू शकतो हायड्रोजनचा अणुअंक हा 1 आहे आणि त्याची आपण बघू शकतो की इथं आपण या मूलद्रव्याचा अभ्यास करूया. हायड्रोजनचा अणुअंक हा 1 आहे, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण देखील 1 येईल आणि त्याची संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये सुद्धा एकच इलेक्ट्रॉन असेल आणि त्याची संयुजा देखील 1च असेल. त्यापुढे आपण हेलियमचं बघूया. हेलियमचा अणुअंक 2 आहे, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण देखील 2 येईल आणि त्याची संयुजा देखील 2च असेल, पण त्याची संयुजा मात्र 0 असेल कारण त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 0 इलेक्ट्रॉन असतील. त्याच्यानंतर आपण जर लिथियम पाहिलं तर लिथियमचा अणुअंक हा 3 आहे आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 1 असे येईल, तर त्याचे संयुजा इलेक्ट्रॉन हा 1 येईल आणि संयुजा त्याची 1 असेल. त्याच्यानंतर आपण बघू शकतो इथं बेरिलियमची जो अणुअंक आहे हा 4 आहे, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 2 असे येईल, त्याची संयुजा इलेक्ट्रॉन 2 येतील आणि संयुजा देखील 2 येईल. असं आपण प्रत्येक मूलद्रव्याचा खाली बघत जाऊन तुम्ही पुढं त्या प्रत्येक मूलद्रव्याच्या संयुजाचा अभ्यास करू शकता. इथं परिवर्ती संयुजा, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काही मूलद्रव्याचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात, अशा वेळी ती मूलद्रव्ये एकापेक्षा जास्त संयुजा दाखवत असतात. इथं उदाहरणार्थ तुम्हाला दिलेलं लोह 2 आणि 3 अशी परावर्ती संयुजा दाखवते. त्यामुळे क्लोरीन बरोबर फेरस क्लोराईड आणि फेरस क्लोरीन अशी 2 संयुगे तयार झालेली दिसतात. पुढे परावर्ती संयुजा दाखवणारे काही मूलद्रव्ये दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तांबे, पारा आणि लोह ही अशी 3 मूलद्रव्ये आपल्याला दिलेली. याच्या पुढे आपल्याला आपण बघू शकतो की इथं आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे 2 घटक असतात. ते कॅटायन म्हणजे धनप्रभावित आणि आयनान म्हणजे ऋणप्रभावित. हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात, त्यामुळे त्यांना मूलके असे म्हणतात. कॅटायन रूपी मूलकांची जोडी हायड्रॉक्साईड या आयनरूपी मूलकासोबत झाली की विविध आम्लारी तयार होतात, जसे की सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. यामुळे कॅटायनना आम्लधर्मी मूलके असे म्हणतात. विविध आम्लारीमधील फरक या मूलकामुळे स्पष्ट होतो. या उलट आयनरूपी मूलकाची जोडी हायड्रोजन आयन ह्या कॅटायन रूपी मूलकाबरोबर झाली की विविध आम्ले तयार होतात, जसे हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोब्रोमाइन. यामुळे आयनिक आम्लधर्मी मूलके असेही म्हणतात. विविध आम्लाच्या संघटनेतील हा फरक त्यांच्यातील आम्लधर्मी मूलकामुळे स्पष्ट होतो. पुढील मूलकापैकी आम्लधर्मी मूलके व आम्लधर्मी मूलके कोणते आहेत हे आपल्याला त्याचे वर्गीकरण करता येईल. आता पुढे बघा विद्यार्थ्यांनो, सामान्यतः आम्लधर्मी धर्म मूलके धातूच्या अणूपासून इलेक्ट्रॉन काढल्यास ते बनतात, उदाहरणार्थ सोडियम आणि कॉपर. परंतु याला काही अपवाद आहेत, जसे की NH4. तसेच आम्लधर्मी मूलके सामान्यतः अधातूच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन मिळून बनतात, जसे की क्लोराईड आणि सल्फर. परंतु याला काही अपवाद आहेत, जसे की मोनॉक्साईड. पुढील मूलकाचे 2 गटात वर्गीकरण करा. हे करताना वर उपयोगात आणलेल्या त्यांच्यावरील विद्युत प्रभावाच्या चिन्हापेक्षा वेगळा निकष आपल्याला वापरता येईल. जसं बघा खाली आणखीन एक दिलं, एकच अणू असलेले मूलके म्हणजे साधी मूलके होय, जसे सोडियम, कॉपर आणि क्लोराईड. जेव्हा एखादी मूलक म्हणजे प्रभारित असा अणूंचा गट होतो तेव्हा त्या संयुक्त मूलक असे म्हणतात, जसे सल्फर ऑक्साईड आणि हायड्रॉक्साईड. मूलकावरील प्रभाराचे मूल्य असे तीच संयुजा त्यांची असते. आता बघा आपण संयुगाचे रासायनिक सूत्र आणि त्याचं एक पुनरावलोकन कसं करतात. आता बघा संयुगाचे रासायनिक सूत्र कसे तयार होते.
आयनिक बंध तयार झालेल्या संयुगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या रेणूचे 2 भाग असतात व ते म्हणजे कॅटायन व आयनायन, म्हणजेच आम्लधर्मी मूलक व आम्लारी धर्मी मूलक आणि आम्लधर्मी मूलक असे 2 भाग विरुद्ध प्रभारित असतात. त्यांचे आकर्षण बल म्हणजेच आयनिक बंध वय. आयनिक संयुगाच्या नावात 2 शब्द असतात. पहिला शब्द म्हणजे कॅटायनचे नाव असते, दुसरा शब्द म्हणजे आयनांचे नाव असते. सोडियम क्लोराईड यांच्या संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिताना कॅटायनची संज्ञा डाव्या बाजूला तर त्याला जोडून उजव्या बाजूला आयनांची संज्ञा लिहितात. रेणुसूत्र लिहिताना आयनावरील प्रभार दाखवत नाही, मात्र त्या आयनांची संज्ञा संख्येच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात. संयुक्त मूलकाची संख्या 2 किंवा जास्त असल्यास मूलकाची संज्ञा कंसात लिहून संख्या बाहेरील उजवीकडे पायाशी लिहितात. संयुगाची तिरकस गुणाकार पद्धतीने ही संख्या मिळवणे सोपी जाते. उदाहरणार्थ सोडियम सल्फेट या संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिण्याच्या पायऱ्या पुढील पानावर आपल्याला दिलेल्या आहेत. आपण लगेच ते बघूया. बघा, पायरी नंबर 1, मूलकाची संज्ञा लिहिणे. आम्लारी धर्मी मूलक डाव्या बाजूला लिहितात. जसे सोडियम आणि सल्फर ऑक्साईडच्या खाली 4 लिहिले, त्या मूलकाच्या खाली त्याची संयुजा लिहिणे. बघा, त्याच्या खाली सोडियमची संयुजा 1 आहे आणि सल्फर ऑक्साईडची 2 आहे. याची पायरी बघा आपल्याला दिलेली खाली की मूलकाची संख्या मिळवण्यासाठी बाणाने दाखवलेली तिरकस गुणाकार करणे. म्हणजे सोडियमचे मूलकाची संख्या 2 आणि सल्फर ऑक्साईडची 1. म्हणजे याचा अर्थ असा होतो की संयुगाचे रासायनिक सूत्र आपल्याला खालीलप्रमाणे लिहिता येतं. म्हणजे सोडियमचे 2 आणि सल्फर ऑक्साईडचे 4 अणू असे आपल्याला खालीलप्रमाणे त्याच्या संज्ञा मिळत असतात. याचे काही आयनिक मूलके दिलेले आहेत, आम्लधर्मी मूलके आणि आम्लधर्मी मूलके. यावरून तुम्ही प्रत्येकाचं रेणुसूत्र, संज्ञा आणि ते मूलद्रव्य तुम्हाला लिहिता येतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आयनिक मूलके या तक्त्याचा व तिरकस गुणाकार पद्धतीने उपयोग करून खालील संयुगाचे रासायनिक सूत्रे तयार करायचे आपल्याला. इथं दिलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सिल्वर क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, अॅल्युमिनियम फॉस्फेट, क्युप्रस ब्रोमाइड, कॉपर सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम डायट्रोमेट यांचा तुम्हाला त्या दिलेल्या वरच्या तक्त्याचा उपयोग करून तिरकस गुणाकारच्या पद्धतीने आपल्याला खालील संयुगाचे रासायनिक सूत्रे तयार करतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, खाली काय प्रश्न दिले, या प्रश्नाची उत्तरे तुम्ही लिहा आणि त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. आणि अजून अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.